नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आत्ताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट आपण घेत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, बदलापूर शहरामध्ये महावितरणाचा जो कारभार आहे अत्यंत भंगार कारभार मानला जातो आणि अशीच काहीशी घटना जी आहे आज बदलापूर पश्चिम परिसरामध्ये घडलेली आहे. आज दिनांक जर आपण बघत असाल तर आजची तारीख आहे 27 नोव्हेंबर आणि तुम्हा सर्वांना माहिती असेल की लास्ट डेट जी असते बिल भरण्याची ती असते, ड्यू डेट जिला आपण बोलतो ती असते 3 डिसेंबर. तर बदलापूर शहरामध्ये एका महिन्याचं जे आहे एका नागरिकाचं बिल पेंडिंग होतं आणि तेच बिल जे आहे ड्यू डेटच्या आधी त्या नागरिक भरू शकत होता. तो जो ग्राहक आहे, वीज ग्राहक, ते भरणार होते. मात्र त्याच पूर्वी जे आहे महावितरणाचे अधिकारी त्यांच्या सोसायटीमध्ये आले आणि ते जे मीटर बॉक्स आहे तो त्यांनी काढून नेला. आता आपण याच्यावरती जे आहेत ज्या वेळेला सोसायटीमधील जे काही वॉचमॅन आहे त्या वॉचमॅननी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला की तुम्ही थांबा, आम्ही त्यांना फोन करतो, रहिवाशांना कमीत कमी आम्ही त्यांच्या कानावर टाकतो की तुमचं जे मीटर बॉक्स आहे ते काढून घेऊन जातायत, असं तर तुम्ही फक्त 2 मिनिटं द्या. त्यांनी विनवण्या केल्या परंतु तरी सुद्धा महावितरणाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अजिबात ऐकलं नाही आणि ते जे काही ग्राहक आहेत त्यांचा मीटर बॉक्स काढून नेला. आता आपण जर प्रूफ बघत असाल तर आम्ही तुम्हाला प्रूफ जे आहे काही दाखवतो आणि त्यानंतर आपण लाईव्ह मध्ये महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना इथूनच आपण फोन लावणार आहोत की आणि त्यांना जाब विचारणार आहोत की जर ड्यू डेट होती आणि चालू महिन्याचं जे बिल आहे एक महिना बहुतेक त्यांचा राहिलेला होता बिल भरायचा, तर ते जे आहे ड्यू डेटच्या आधी तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांचा मीटर बॉक्स हा काढून नेलेला आहे. आपण आता सर्वात पहिले बिल बघणार आहोत. हे बघा, आपण जर बिल बघत असाल तर या ठिकाणी आपल्याला बिल बघायला मिळतं आहे 3670 आणि या ठिकाणी जर आपण खाली बघत असाल तर ड्यू डेट जी आहे 3 डिसेंबर, एका महिन्याचं जे आहे त्यांचं मागच्या महिन्याचं जे बिल आहे असं सांगितलं जात आहे की हे बघा, या महिन्याचं बिल त्यांनी अजून भरलेलं नव्हतं, 1818 रुपये आणि 3670 जे आहे पूर्ण होतं. पण इथे जर आपण बघत असाल तर जी ड्यू डेट आहे ती ड्यू डेट अजूनही शिल्लक आहे. 3 डिसेंबर पर्यंत नागरिक जे आहे महावितरणाचं बिल हे भरू शकतात, परंतु तरी सुद्धा जे आहे या ठिकाणी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि दादागिरी जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. ज्या वेळेला आम्ही त्यांना फोन केले त्यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की नाही असं नसतं, तुम्ही बिल भरायला पाहिजे होतं आणि तुम्ही आता ऑफिसमध्ये या आणि त्यांचं ऑफिस देखील शिफ्ट झालेलं आहे. त्यांचं ऑफिस जे आहे एम्पायरला शिफ्ट झालं, म्हणजे बदलापूर पश्चिमचं. तर अतिशय भंगार कारभार जो आहे महावितरणाचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. रहिवाशांना, ग्राहकांना जे आहे त्रस्त करून सोडलंय. आपण त्यांना आता लाईव्ह मध्ये फोन लावणार आहोत आणि बघूया नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, त्याच्यावरती ते काय उत्तर देतात ते. तर तुमच्या समोर आपण त्यांना फोन लावतोय. याचा जाब विचारण्याचा प्रयत्न करूया आपण. तर उचलतील का ते बघणं गरजेचं ठरणार आहे सर्वात पहिले. हॅलो, हा सर, स्वप्नाली बोलते आहे. ते बिला संदर्भात बोलणं झालं होतं बघा आपलं आता की ती मीटर बॉक्स काढून नेलेला आहे असं बदलापूर पश्चिम मधला. हॅलो हॅलो हॅलो, हा सर, स्वप्नाली बोलते आहे. तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी फोन केलेला की हा मीटर बॉक्स जो आहे सोसायटीमधील काढून नेलाय असं, आणि तुम्ही सांगितलेलं की का नेला त्यांनी, तो ड्यू डेट अजून पेंडिंग आहे, मग मीटर बॉक्स का काढून नेला. नाही, मी नाही कॉल केला. तुम्ही महावितरणवाले बोलतायत ना? कुठे लागलाय फोन? महावितरणच्या ऑफिसमध्ये लागलाय ना? मग तुमच्या अधिकाऱ्यांना विचारा. बदलापूर पश्चिमच्या एका सोसायटीमधील जे आहे त्यांनी मी कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे, तर त्यांनी का तो मीटर बॉक्स काढून नेला. ड्यू डेट अजून 3 डिसेंबरची आहे तरी सुद्धा मीटर बॉक्स का काढून नेला आहे. सकाळी बोलले ते पत्रकार रिपोर्टर. हो, बरोबर. बरोबर. नाही, ते लाईनमन होते, बोलले तुमच्याशी. नाही बोलले. हा, काय झालेलं तुम्हाला सांगितलं ना त्यांनी, काहीतरी फोन मी दिला होता ना त्यांना. त्यांनी सांगितलं मला की तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा बिलचा आणि आम्ही जे आहे ते करतो असं, पण मीटर का काढून नेलं ते सांगा मला. मग त्यांना विचारा ना. द्या ना त्यांच्याकडे, द्या. ते नाहीत आता, इथे गेलेले. कुठे गेलेत? त्याचे स्क्रीनशॉट पाठवलेत बघा तुम्हाला. त्यांचा नंबर द्या मला. आणि तुम्हीच कॉल केला या नंबरवर, मी नव्हता तुम्हाला कॉल केला.
मीच केलेला तुम्हाला, मी बोललीच नाही की तुम्ही फोन केलेला असं, मीच केलेला तुम्हाला फोन. नाही, ते समोर फोन उचलला त्यांनी सांगितलं मी मला त्यांचा नंबर द्या, नाहीतर अधिकाऱ्यांना लाईनवर घ्या. माझं तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करा. मी तुम्हाला एक ग्राहक क्रमांक सांगते आहे. ऐका ना. हा, बोला. मॅडम, ऐका ना. ग्राहक क्रमांक तुम्ही दिला आणि मी तुम्हाला समोर बोलून दिला आणि त्यांनी सांगितलं स्क्रीनशॉट द्या. नंबर तुम्हाला पाठवला ना त्यांनी स्क्रीनशॉट देण्यासाठी. मी काय बोलते, मीटर बॉक्स का काढून नेला ही माझी कंप्लेंट आहे. ड्यू डेट पेंडिंग असताना मीटर बॉक्स का नेला? एक मिनिट थांबा ना, त्यांचा नंबर देतो मी तुम्हाला. एक मिनिट थांबा. द्या लगेच. ते लाईन आपला नंबर काय ते, आपला हा? हा? नाही, ते बोलले त्याच्याला स्क्रीनशॉट पाठवा म्हणून. नंबर पण त्यांनी का काढून का नेला? ते आहेत कोण जे बोललेत माझ्याशी, ते त्यांनाच विचारा आधी की बॉक्स का काढून नेलेला. ऐका ना मॅडम, ते नाही द्यायचं. अहो पण ते त्यांच्यावरती सगळं अवलंबून नाहीये ना. तुमच्या इथे कर्मचारी असतील ना. मी ग्राहक क्रमांक परत देते, मला फक्त उत्तर हवंय. ड्यू डेटच्या आधी मीटर बॉक्स काढून का नेला? आता मॅडम इथे कोणीच नाही, सर्व लाईनवरच गेलेले. का कुठे गेलेत सगळे? म्हणजे कर्मचारी नाहीयेत तुमच्याकडे ऑफिसमध्ये? डिस्कनेक्शनला गेलेले आहेत ना. कुठे गेलेत? डिस्कनेक्शनलाच गेले आहेत वसुलीसाठी. म्हणजे ते असंच निष्काळजी कारभार चाललाय का तुमच्या लोकांचा? लोकांनी काय करायचं तुम्ही मीटर बॉक्स काढून नेणार तर? मॅडम बोला ना त्यांच्याशी. द्या. आम्हाला कॉलिंग लिस्ट येते, आम्ही फक्त कॉलिंग करू शकतो. हा, आणि जे डिस्कनेक्शन येतं ते वेगळे असतात आणि असे प्रत्येक डिपार्टमेंट वेगळे आहे ना मॅडम. थांबा, तुम्हाला देतो नंबर. मीटर बॉक्स कोणी काढून नेलेला हे कसं माहिती पडेल? राठोड म्हणून लाईनमन आहे, ते तुम्हाला सांगतील. द्या मला नंबर द्या त्यांचा. 9764 ओके 1184 ओके 1184 ओके 64. ठीक आहे. मी त्यांना फोन बघा, परत रिपीट करा नंबर एकदा. हा, बोला. तुम्ही सांगा परत एकदा नंबर सांगा. 97 हा 41184. हा, आता ठीक आहे. मला एकच गोष्ट सांगा, तुम्ही महावितरणाचे कर्मचारी आहात. हा, बोला ना. ड्यू डेटच्या आधी मीटर बॉक्स काढून देणं तुम्हाला अलाउड आहे? मॅडम, मी तेच सांगतो, हे जे ऑफिस आहे हा सिक्युरिटीचा नंबर आहे इथला. तुमचं काय काम आहे ते सांगा फक्त. तुमचं काय काम आहे ते सांगा. सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी. मग सिक्युरिटी लोक फोन उचलायला ठेवलेत का महावितरणवाल्यांनी? बघा ना मॅडम, तुम्ही कंप्लेंट रजिस्टर लिहायला घेतलेला आहे फक्त नंबर. नाही म्हणजे तुम्ही सिक्युरिटी लोकांना महावितरणवाल्यांनी कंप्लेंट लिहायला ठेवलेला आहे. मग तुम्ही माझ्या कंप्लेंटचं काय सोल्युशन देतायत की मला बोलतात लाईनमॅनला फोन लावा. लाईनमॅननी फोन नाही उचलला तर काय करायचं? मॅडम, मी तुम्हाला तेच सांगतो, एकदा लाईन मनला कॉल करा, नाही झाला तर मी इथला साहेबांचा नंबर देतो तुम्हाला. निंबाळकर म्हणून साहेब आहेत. ठीक आहे. पहिला हा, माझा फोन उचला तुम्ही. नाही उचलला ना तर मग आम्हाला तिथे यावं लागेल. तर तुम्ही परत फोन उचला. मी पहिले सरांना फोन लावते आणि बघते ते काय बोलतात. फोन हा 24 तास चालू असतो, कधी पण फोन उचलतील. हो, ठीक आहे. ठीक आहे. कॉलिंग साठी आहे, बिझी येऊ शकतो पण उचलणार नाही असं. ठीक आहे. ठीक आहे. पण तुम्ही मला एकच सांगा, तुम्हाला रूल माहितीये का? ड्यू डेटच्या आधी मीटर बॉक्स काढून नेतात का? एवढं सांगा फक्त. मला एवढं उत्तर हवंय. नाही, ठीक आहे मॅडम, तुम्ही बोलून घ्या ना. ते ठीक आहे, मी बोलून घेते. काय तुमच्या ज्या काही अहो गोष्टी आहेत त्यांच्या- साधा प्रश्न आहे. हो मॅडम नेतात. नाही मॅडम नाही नेत. म्हणजे तुम्हाला तेवढं पण माहित नाहीये का? मी नाही सांगू शकत ना, नाही ना सांगू शकत. अहो हा साधारण प्रश्न आहे. आपण जर एखाद्या लहान मुलाला जरी विचारलं ना ड्यू डेटच्या आधी मीटर बॉक्स काढून देतात का, तो पण नाही सांगेल. ठीक आहे, मी त्यांना फोन लावते. ठीक आहे. 45 डेजच्या नंतर मीटर डिस्कनेक्शन करू शकतात, त्यांनी सांगितलं होतं ना मॅडम. आणि ड्यू डेट काय असंच लिहिलेलं असतं का मग याच्यामध्ये? मॅडम, आता ठीक आहे, चालेल. ठीक आहे, मी बघते, त्यांना फोन लावते. तर हा निष्काळजीपणाचा कारभार आपण महावितरणवाल्यांचा बघतो आहे. तिथे फोन लावला कंप्लेंट करण्यासाठी. तर त्यांचं म्हणणं आहे, जेव्हा रिपोर्टर नाव सांगतोय तेव्हा ते व्यवस्थित बोलतायत आणि ज्या वेळेला आपण सामान्य नागरिक म्हणून जर केला ना फोन त्यांना, तर इतकं नीच दर्जाची वागणूक देतात हे ग्राहकांना की म्हणजे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे की नाही तुम्ही सांगा. आपण आता त्यांनी जो लाईनमॅनचा नंबर दिलाय त्यांना फोन करूया. म्हणजे यांचे धंदे हेच चाललेत का की फक्त नागरिकांना लुटायचे कामं चालले आहेत त्यांचे, की ड्यू डेटच्या आधी मीटर बॉक्स काढून देतात आणि नंतर दादागिरी करतात की तुम्ही इथे या. म्हणजे त्यांच्या ऑफिसला जायचं आणि मग तिथे गेल्याच्या नंतर जे आहे सामान्य जनतेने पैसे भरायचे आणि मग मीटर बॉक्स काढून द्यायचा. आता टाइम काय झालाय बघा, 1:30 वाजेच्या सुमाराचा टाइम झालेला आहे. 27 नोव्हेंबर. सर्व जे लोक आहेत ते आता इथे असतील, ड्युटीवर असतील आणि हे लोक कर्मचारी महावितरणाचे जागोजागी सोसायटीमध्ये घुसून जे आहेत लोकांचे मीटर बॉक्स काढून नेत आहेत. आता आपण त्या लाईनमॅनला फोन लावूया.
हॅलो स्टेशनला नाही पिऊन नव्हता साधा होता. हॅलो दादा, स्वप्नाली बोलते आहे. ऐका ना, आता तुमच्याशी बोलणं झालेलं की आमचं मीटर बॉक्स का काढून नेलेला असं, माझ्याकडे होता ना. तर मग ते काय करायचं त्याचं आता? ऐका ना ताई, तुम्ही ते बिल भरून टाका. हा. आणि तिथे ती तुम्ही लाईन कट कोणी केली मी त्याला लगेच पाठवतो तिकडे. नाही नाही, पण मी काय बोलते, ड्यू डेटच्या आधी त्यांनी कट का केली लाईन, मला त्याचं उत्तर पाहिजे. ताई ताई ड्यू डेटच्या आधी नाही केली ना ताई तुमची कट. की ड्यू डेट काय असते? हा? ड्यू डेट किती असते? तुम्ही सप्टेंबरचं बिल भरलेलं आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरचं बिल तुमचं पेंडिंग होतं. किती बिल पेंडिंग होतं? मॅडम आता किती बिल होतं हे मला माहिती नाही. मला माहिती आहे ना, मी सांगते ना तुम्हाला, आमच्याकडे आहेत ना. ड्यू डेट काय असते? 3 डिसेंबर. ठीक आहे, ड्यू डेटच्या आधी मीटर नेतात का? ऐका ना ताई, एक मिनिट. ती चालू बिलाची ड्यू डेट आहे, मा- चालू बिलाची. पण थकीत बिलाची ड्यू डेट तुमची मागच्या महिन्याची होती, या महिन्याची होती, ती डेट गेली म्हणून ताई तुमचं मीटर काढण्यात आलं. किती महिन्याचा कालावधी असतो? किती महिन्याचा? 3 महिन्याचा कालावधी असतो ना. आणि बिल किती होतं? नाही 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 45 दिवस मॅडम. कुठे लिहिलंय? हे बघा, 3 डिसेंबर ड्यू डेट आहे. तुम्हाला वॉचमॅननी, ऐका, तुम्हाला वॉचमॅननी विनवण्या केल्या की तुम्ही थांबा, आम्ही फोन करतो. ताई हा बोला. एक मिनिट ऐका ताई, एक मिनिट ऐका, ऐकून घ्या. बोला. मी आलेलो नाही बोला, कोण आलेलं? तुमच्याकडे, मला माहिती नाही. तुमचा फोन आला म्हणून मी तुम्हाला कॉपरेट केलं. कोण असं आहे आलेलं? म्हणून कोण आलेलं? मला माहिती नाही. मग तुम्ही कोण आहात? अधिकारी कोण आहेत मेन? मॅडम इथे मी प्रिन्सिपल टेक्निशियन आहे. मी ऑफिसला होतो. तुमचा जेव्हा कंप्लेंट नंबरला फोन आला हा, त्यावेळेस मी तुम्हाला समजावून सांगितलं मॅडम अशाने असं आहे. आता मी काय बोलते, 3 डिसेंबर ड्यू डेट आहे. मॅडम चालू बिलाची आहे ती, तुम्ही मागच्या बिलाची ड्यू डेट बघा. अहो पण ते ऍड होऊन आलंयत ना सर, बिल ऍड होऊन आलंय ना मागच्या, आणि एकाच याचं आलंय. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर 3 डिसेंबरला बिल नाही भरलं तर तुम्हाला पुढची डेट ही मॅडम तुम्हाला 4 जानेवारी येईल ना. अहो पण 3 महिने बिल जर नाही भरलं तर रूल असतो की तुम्ही नेऊ शकतात. मॅडम कुठे लिहून आहे की 3 महिने बिल नाही भरल्यावर म्हणजे लाईन कोणी कट करत नाही. आणि मग कुठे लिहून असं आहे का तुम्हाला जर लोक थांबवतायत की तुम्ही थांबा? मॅडम ऐका. हा, बोला. तुम्हाला काय सांगतोय, मला जेवढी माहिती आहे माझ्या एमएससीबीची, ती सांगतो की 45 दिवसात बिल नाही भरलं मॅडम तर तुमचं बिल लाईन कट होते. तुमचा जो मोबाईल नंबर अपडेट आहे ह्या मोबाईल, आणि मॅडम दुसरा विषय असा आहे की बिल लाईन कट करायला माणूस घरी यायलाच नाही पाहिजे. लाईन कट करायचं काम आमचं नाहीच आहे. पैसा वसुली करणं आमचं कामच नाहीये. मग कोणाचं? आमचं काम काय आहे, तुम्हाला मॅडम पूर्ण लाईट सुविधा व्यवस्थित देणे. तुमची लाईट नाही गेली पाहिजे. मला एक गोष्ट सांगा आता तुम्ही, हे बघा, आता एकाच महिन्याचं बिल भरलेलं नाहीये मागच्या महिन्याचं, बरोबर आहे मॅडम? ऐका, हा, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचं. हा, काय बोलतात? ऑक्टोबर नोव्हेंबरचं. 3 डिसेंबर इथे ड्यू डेट आहे आणि तिच्यामध्ये मागचं बिल ऍड होऊन आलेलं आहे, बरोबर? मॅडम ऐका, मॅडम आणखी हा. तुम्हाला काही मॅडम बोलायचं असेल बोला. मला एक नंबर देतो, त्यांच्याशी बोलून अहो ऑलरेडी तुमच्या अधिकाऱ्यांनी 2 नंबर दिलेत. मला हे सांगा की बिल ते लावायला कधी येणार आहेत? मीटर बॉक्स लावायला कधी येणार आहेत? मॅडम मी तेच सांगतोय की तुमचं लाईन कोणी कट केली ते विचारतो मी, त्यांना सांगतो. मी तेच सांगतो. अहो तुम्ही कधी विचारणार? म्हणजे तुम्ही त्या लोकांना, त्या माणसाला पहिले माझ्या समोर आणा. त्याला वॉचमॅन विनवणी करत होता की तू कट करू नको, तरी पण तो कट करून नेला आणि बोलतो, दादागिरी करतो की तुम्ही ऑफिसमध्ये येऊन भरायला लावा बिल. मॅडम एक गोष्ट आहे का, तुम्ही बिल भरलं का? तुमचं बिल भरलेलं आहे. फक्त तुमचं बिल मला व्हॉट्सअप करा याच नंबरला. आणि काय होईल त्याच्यानी? मॅडम कोणी कट केली मॅडम ते विचारतो ना मॅडम. मला वेळ तर द्यायला विचाराल तुम्ही. मी तुम्हाला किती वेळ झाला फोन केलेला आहे दादा? खूप वेळ झाला. मॅडम तुम्ही मला ग्राहक नंबर नाही दिला. तुम्ही बोलले ऑफिसला येतो. झालं ना, मी दिलेला ना तुम्हाला. तुम्ही काय बोललात मला? स्क्रीनशॉट सेंड करा. आता मला एक गोष्ट सांगा, सर्वसामान्य व्यक्ती. मॅडम हा बोला. स्क्रीनशॉट मॅडम माझं तुमच्याशी याच्याबद्दल बोलणंच नाही झालं. अहो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि तुमचे सर पण बोलले. आत्ताच तुमचे सर बोलले. सर बोलले असेल मॅडम. मी नाही बोललो तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवा म्हणून. बोललेत ना पण. ऑफिसला येते. हा, काय करणार का आता? काय करायचं ते सांगा. मॅडम तुम्ही बिल भरलत ना तर त्यांना सांगतो कोणी कट केली, मला ग्राहक नंबर पाठवा, त्यांना विचारतो मी. आता हे किती वेळ चालणार? घ्या त्यांना लाईनवरती. कसं समजणार? काय देऊ तुम्हाला? काय देऊ की आपल्याला कसं समजणार कोणी कट केलं? मॅडम तुमची लाईन कोणी कट केली? 25 लोक एरियामध्ये फिरता येतात. डिस्कशन ड्राईव्ह चालू आहे. मग मी काय बोलते, लाईन कट केली. मी तुम्हाला ग्राहक नंबर देते.
तुम्ही त्यांना लाईनवर घ्या आणि मला सांगा की लाईन कोणी कट केली. मॅडम मी पहिले विचारतो की त्या एरियामध्ये बिल्डिंग नाव काय तुमच्या? किती वेळ लागेल? या साईडला एका जलाराम धाम मध्ये जे आहे लाईट कट झालेली आहे. जलाराम धाम का? हा. विचारतो कोणाकडे आहे ते विचारतो. विचारा, लगेच विचारा. हा, हा, हा. हे बघा, त्यांनी कॉल जो आहे तो कट केलाय. म्हणजे ज्या वेळेला मी त्यांना रिपोर्टर म्हणून बोलते आहे त्यावेळेला ते माझ्याशी चांगल्या पद्धतीने बोलतायत, परंतु जेव्हा एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय तर ते उडवा उडवीची उत्तरे देतात आणि डायरेक्ट सांगतात तुम्ही ऑफिसमध्ये या आणि नंतर जे आहे ते बघू. असं ड्यू डेट त्या ठिकाणी लिहिलेली आहे 3 डिसेंबरची. मग 3 डिसेंबरची जर ड्यू डेट लिहिलेली आहे तर त्यांनी वॉचमॅन त्यांना विनवण्या करत होता की तुम्ही काढून नेऊ नका मीटर बॉक्स, फक्त मला 10 मिनिटं द्या, मी त्यांना फोन करतो आणि एक शब्द विचारतो. तरी सुद्धा या लोकांनी कोणाचंही नाही ऐकलं आणि मीटर बॉक्स काढून नेला. आणि आता 2 जण झाले तरी सुद्धा त्यांना माहित नाहीये की या ठिकाणी येऊन कोण मीटर बॉक्स काढून घेऊन गेला. या एकाचं म्हणणं आहे की मी सेक्युरिटी आहे, मी इथे फक्त एक बोलतो मी फक्त वसुलीसाठी बसलेला आहे, दुसरा बोलतो आम्ही फक्त लाईन कट करायसाठी दुसरे लोक म्हणजे 25 लोक यांनी दुपारच्या वेळेस लोकांची दिशाभूल करून जे आहेत हे मीटर बॉक्स काढून नेतात. यांना 3 डिसेंबरच्या नंतर फिरायला काय झालं? 3 डिसेंबर ड्यू डेट आहे ना. मग हे लोक सर्वसामान्य जनतेला असा त्रास देतात बदलापूरकरांनो. आणि ज्या वेळेला आपण सांगतोय की रिपोर्टर बोलतोय त्यावेळेला हे आपल्याशी पोलाइटली बोलतायत. म्हणजे सर्वसामान्य जनतेने खरंच जागे होण्याची गरज आहे. आता तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलं की किती भयंकर प्रकार आहे हा. तुमच्यासोबत पण असे काही प्रकार जे आहेत हे करतायत का ते आम्हाला नक्कीच सांगा. डेली 3-3, 4-4 तास यांच्या लाईनी जातात, त्यावेळेला यांना त्या गोष्टी चालतात. आणि आता धक्कादायक प्रकार असा आहे की 2 ते 3 तासांपासून यांचे जे लाईनमॅन आहे ते काढून घेऊन गेलेत मीटर बॉक्स. सामान्य जनतेचे प्रचंड हाल चालू आहेत. बिचाऱ्या बायका ज्या आहेत ऑफिसमध्ये त्यांचे जे हस्बंड आहेत त्यांना फोन करून सांगतात की अचानकपणे लाईट गेलीये. कस काय गेली माहित नाही, मीटरवाले आले आणि घेऊन गेलेत. का घेऊन गेले त्यांना एवढं सुद्धा समजत नाही की जर एखादा तुम्हाला थांबवतो आहे की तुम्ही 5 मिनिटं द्या, आम्हाला बघू तरी द्या, आणि बिल भरलेलं आहे, बिल भरलेलं असताना देखील हे लोक 3 तारखेच्या आधीच येऊन मीटर बॉक्स पळवून देतात आणि त्यानंतर बोलतात की ऑफिसमध्ये या. यांचं ऑफिस कुठे आहे तर त्यांनी आता ऑफिस देखील बदललंय. म्हणजे सामान्य जनतेचे किती हे लोक हाल करणार. सोनवलीच्या या साईडला एक ऑफिस होतं ते त्यांनी आता एम्पायरला शिफ्ट केलंय परत. म्हणजे एम्पायरला जायचं बदलापूरकरांनी. या लोकांना एक्सपोज करा बदलापूरकरांनो. सोशल मीडिया आहे, तुमच्यासोबत असं काही घडलं तर बिंदासपणे आम्हाला तुम्ही फोन करा आणि आम्हाला कळवा. आता परत आपण त्यांना फोन करून जे आहे विचारूया की नेमकं आता करायचं काय. आणि लाईव्ह मध्ये तुम्ही सर्रासपणे बघतायत त्यांची मनमानी बघा. एक जण बोलतो की आता करणार मग करणार, तुम्ही व्हिडिओ पाठवा, हे पाठवा. आता त्यांना परत फोन करूया आपण लाईव्ह मध्ये, बघू ते काय बोलतात. यांचं मॅटर आज सॉल्व्ह करूया आपण, कारण यांनी हिंमत नाही केली पाहिजे परत न विचारता कोणाचे मीटर बॉक्स काढून नेण्याची. हॅलो, हा दादा, त्यांना काही एक माहिती नाहीये, तुम्ही मला चुकीचा नंबर दिला. तर त्यांचं म्हणणं आहे की ते लाईनमॅन नाहीयेत, लाईन दुसरीच कोणीतरी कट करून नेली असं. आता ऐका, आता एक सिंपल मला सांगा, आमच्या इथलं मीटर जे आहे ते काढून नेलेलं आहे, बिल भरलेलं आहे, ड्यू डेटही अजून बाकी आहे. आता ते मीटर बॉक्स लावायला कोण येणार आणि कधी येणार? मीटर काढून नेलेलं आहे ना, मग तुम्ही 2 महिन्याचा बिल भरला नसेल, आता बिल भरलेली पावती घेऊन ऑफिसला या, एम्पायरला इथे एंट्री करा, तुमचा मीटर लागून जाईल. काय यायचं आम्ही तिथे? आम्ही बिल भरलेलं आहे, आमच्याकडे पावत्या पण आहेत, आम्ही बिल भरलेलं आहे, पावत्या पण आहे आणि ड्यू डेट ही 3 तारखेची आहे. मग मागच्या 2 महिन्याचं बिल बाकी असेल मॅडम. ड्यू डेट 3 तारखेची आहे, तुम्ही 3 तारखेच्या आधी येऊन मीटर का घेऊन गेलात? हा, मग ते मागचं बिल बाकी असेल ना तुमचा. अहो ड्यू डेट आहे ना, पण ड्यू डेट का दिली आम्हाला ड्यू डेट की आम्ही भरू शकतो ना. मागची ड्यू डेट गेली मॅडम. पण याच्यामध्ये ड्यू डेट आली आहे ना, मग तुम्ही बिल का ऍड करून दिलं आहे? 3 महिन्याचा रूल असतो, जर 3 महिने कंटिन्युअसली कोणी बिल नाही भरलं तर तुम्ही काढून नेऊ शकतात. ऑफिसला येऊन एंट्री करून घ्या, मीटर लागून. आम्ही ऑफिसला येणार नाही, तुमचे ज्या कर्मचाऱ्यांनी काढून नेलेलं आहे त्यांना आत्ताच्या आता इथे पाठवा, नाहीतर आम्हाला पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. काय तुमचं नाव काय आहे? हे बघा, आता यांनी फोन ठेवला. आता यांचं म्हणणं आहे, एकाने आपल्याला सांगितलं की तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा. आता हे बोलतात की तुम्ही तिथे या.
मग हे जे ड्यू डेट लिहून देतात इथे आपण पुन्हा बघूया ते जे मॅटर आहे ते ड्यू डेट जी लिहून दिलेली असते यांनी याचे हे लोक काय करतात. मग ड्यू डेट हे का देतात म्हणजे इतका भयंकर कारभार जो आहे महावितरणाचा सध्या सुरू आहे. म्हणजे आता पैसे भरायचे आणि आपलं स्वतःचं मीटर जे आहे पैसे भरून तिथून नागरिकांनी परत आणायचं. त्यासाठी 2 तास लाईनीत थांबायचं आणि जायचं कुठे एम्पायर जवळ जायचं. का म्हणून जायचं कोणाची चुकी याच्यामध्ये. गुपचूप चोरासारखे हे लोक येतात आणि मीटर बॉक्स काढून नेतात ते सुद्धा ड्यू डेटच्या आधी आणि नंतर नागरिकांची दिशाभूल करतात. नागरिकांना बोलतात तुमचे 2 महिन्याचे पैसे राहिले 3 महिन्याचे पैसे राहिलेले आहेत. काय करायचं सर्वसामान्य जनतेने तर मीडियासमोर या एक्सपोज करा त्याशिवाय हे लोक मात्र सुधारणार नाहीत. यांचं ऑफिस देखील आता तिकडे शिफ्ट झालंय एम्पायरला आणि आपण बघतोय की हे कसल्या पद्धतीचे उडवाउडवीचे जे आहेत उत्तर येत आहे. आपण ते पहिले जे होते ना त्यांना परत फोन करूया आता त्यांचं काय आलं का ठिकाणावर ते बघूया आपण आता ते फोन नाही उचलणार आपण डायल केलेला कट करतायत फोन. यांना मारलं पाहिजे बदलापूरकरांनी त्या ठिकाणी जाऊन. काय वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की सांगा. हे मार खाण्याच्या लायकीचे आहेत की नाही हे महावितरणाचे जे कर्मचारी आहेत ते. आपण आता काटकर साहेबांना फोन करूया बघू यांच्या हातात काही आहे का ते काय बोलतात ते. हॅलो हॅलो. हा मॅडम. सर ऐका ना तुम्ही लाईव्ह आहात जे पण बोलणार ते लाईव्ह आहे. थोडस महत्वाचा विषय आहे. एका कस्टमर जे आहेत ते कन्झ्युमर जे आहेत त्यांची ड्यू डेट होती 3 डिसेंबरची. त्यांनी 1 महिन्याचं बिल त्यांचं थकलं होतं तरी पण जे आहेत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं बिल हे काढून नेलंय मीटर बॉक्स. ऐका ना आणि त्यांनी ना खूप विनवण्या केल्या वॉचमॅननी की तुम्ही असं करू नका थोडं 5 मिनिटं द्या. ते रेग्युलर बिल भरणारे आहेत. बिल पाठवा कंझ्युमर नंबर पाठवा मी चेक करून सांगतो नेमकं काय. लगेच तुम्हाला ऑनलाईन पाठवते आणि मी तुम्हाला फोन पण करते याच्या संदर्भात. आणि ते जे कर्मचारी आहेत ना ते खूप उडवाउडीची उत्तर देतात. ते बोलतात की आम्ही सिक्युरिटी आहे आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही आम्ही फक्त पैसे वसुली करण्यासाठी बसलोय. तर तुमच्या लोकांना कंझ्युमर नंबर पाठवा तुम्ही मी चेक करतो नेमकं म्हणजे चालू बिल आहे का वगैरे. ठीक आहे मी 2 मिनिटात तुम्हाला पाठवते. ठीक आहे ओके. तर आता महावितरणाच्या कर्मचाऱ्यांशी देखील आपण बोललेलो आहोत. आता बघू आपण की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. आणि यांनी हा रूल कुठून काढला की 1 महिन्याचं जर तुमचं थकबाकी असेल तर ते सुद्धा जे तुमचं लगेच मीटर काढून घेऊन जाण्यात येईल. त्यांनी ती थकबाकी याच्यामध्ये ऍड करून दिली आहे ना आणि ड्यू डेट दिली ना तुम्ही 3 डिसेंबरची. मग तुम्ही 3 डिसेंबर पर्यंत वाट बघा. जर त्या व्यक्तीने ते बिल नाही भरलं 3 महिन्यापर्यंत बिल जर नाही भरलं तर ते घेऊन जात असतात. ह्या लोकांना हे मार खायच्या कामाचे लोक झाले ते आता. आणि आपण सगळ्यांनी मिळून यांना खरंच 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 धुतलं पाहिजे की नाही बदलापूरकरांना तुम्ही सांगा. कारण ज्या वेळेला सर्वसामान्य जनतेवरती असे काही अन्याय होतात त्यावेळेला कोण येणार पुढे. चला आता आपण हे त्यांना शेअर करूया आणि महावितरणाचे जे मेन मुख्य हे आहेत वरिष्ठ आहेत ते काय बोलतात बघूया. कारण त्यांना या गोष्टींचं नॉलेज असतं आणि ते सर्व जे आहे ते व्यवस्थित इथे आपल्याला माहिती देतील. परंतु याच्यामध्ये का पॉलिटिशियन लोकांचा का सपोर्ट घ्यायचा. पॉलिटिशियन लोकांचा सपोर्ट का घ्यायचा सर्वसामान्य जनतेने. 1 मिनिट एक फोन आला त्यांचा. हा बोला. नाव काय मॅडम. 1 मिनिट द्या 1 मिनिट द्या. हा बोला. आता ते बघतायत आणि सांगतायत काही प्रायव्हेसी आहे त्याच्यामुळे आपण पूर्ण जे आहे ते नाव गाव जे आहे ते आपण एक्सपोज नाही करत आहे. परंतु हा एवढा धक्कादायक प्रकार घडतोय बदलापूर शहरामध्ये. आणि ज्या वेळेला आपण आता काटकर साहेबांना फोन लावला तर त्यांनी लगेचच आपल्याला कॉल बॅक केला तुम्ही बघितलं असेल. आणि तेव्हा बोलता बोलता आपला जो फोन आहे तो त्यांनी कट केलेला. म्हणजे प्रत्येक वेळेला बदलापूरकरांनी जे आहे मीडियाकडेच यायचं का तेव्हाच या लोकांचे डोळे उघडतात का. बरोबर आहे खरंच बोललात. खरंच कुठलीही माहिती नाही म्हणजे ह्या लोकांना स्वतःच माहिती नाहीये. ज्याला फोन केला तो याचा त्याचा नंबर देतो बोलतो मी हा नाहीये मी लाईनवर नसतो मी त्याच्यावर नसतो.
काही नाही होत आहे, यांच्या विरोधात मोर्चे काढून काही होत नाही. जोपर्यंत एक दोघांना धूत नाही ना चांगले बदलापूरकर, तोपर्यंत हे लोक सुधारणार नाहीत. यांचं काय आहे, फक्त जायचं ड्यू डेटच्या आधी, लोकांचे मीटर बॉक्स काढून न्यायचे आणि वसुली करायची. वसुली कशी करायची, तर सामान्य जनतेला नाहक त्रास द्यायचा. का द्यायचा नाहक त्रास सामान्य जनतेला? आता ज्यांचे मीटर बॉक्स यांनी काढून नेलेले आहेत, घरी महिला असतात या टायमाला, दुपारची वेळ आहे, सामान्य व्यक्ती नोकरदार वर्ग तर ड्युटीवर असतो ना, त्यांना काय समजणार? यांचा एकही मेसेज येत नाही साधा की तुम्ही बिल भरलेलं नाहीये, आम्ही तुमचा मीटर बॉक्स काढून नेतोय असं. मग का नाही येत? कुठे गेली यांची सिस्टीम? तर हे बदललं पाहिजे आणि त्यासाठी आपण हे करणार आहोत. आता जेवढं होईल आमच्याकडून आम्ही तेवढे प्रयत्न जे ते करणार आहोत. एका महिन्याचं थकबाकी जर असली तर ड्यू डेट पर्यंत तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. जर लाईट बिलावरती ड्यू डेट 3 डिसेंबरची लिहिलेली आहे तर तुम्ही 3 डिसेंबरच्या नंतर जरी त्या व्यक्तीने थकबाकी ती भरली नाही तर तुम्ही 4 डिसेंबरला येऊन बिनधास्तपणे त्या व्यक्तीचं जे बिल आहे, मीटर आहे, ते तुम्ही काढून घेऊन जा आणि नंतर आम्ही तुम्हाला काहीच बोलणार नाही. पण तुम्ही सर्वसामान्य जनतेला तुम्ही अशा पद्धतीने त्रास देतात, भयंकर आहे. स्कॅम, खूप मोठा स्कॅम आहे यांचा. हिवाळ्यामध्ये थंडी वाजते, लोकांचे फॅन बंद असतात, तरी पण यांचे बिल जास्त येतात. आता तुम्ही बघितलं, आपण 3 जणांना फोन लावले, 3 जणही काय बोलतायत. एक जण तर बोलतो की मी सेक्युरिटी आहे इथला, मला याच्यातलं काही माहित नाही, मी फक्त फोन उचलायला आहे. दुसरा काय बोलतो, मी तुम्हाला नंबर देतो, तो लाईनमॅन आहे. त्यांना फोन केल्यावर ते काय बोलतात की नाही नाही मला माहित नाही, 24 लोक फिरतायत. मग यांनी 24 लोक नागरिकांची लूट करण्यासाठी फिरवतायत का हे आज? अजून कुठल्या कुठल्या सोसायटीमध्ये काय काय सुरू आहे आम्हाला जरा सांगा. अजून कुठून असा प्रकार उघडकीस येतोय का? आणि हे धक्कादायक प्रकार तुम्ही मीडियासमोर आणले पाहिजेत, कारण मीडियामध्ये एवढी ताकद आहे. आपण जर बघितलं असेल तर आपण काल मुख्यमंत्री साहेबांचा एक व्हिडिओ केला होता, तो व्हिडिओ अक्षरशः व्हायरल व्हिडिओ आहे. प्रत्येक नागरिक त्याला उत्तर देत आहे की मुख्यमंत्री साहेब येत आहेत म्हणून बदलापूर शहरातील खड्डे बुजवले जात आहेत असं. तर जनतेमध्ये ही ताकद आहे आणि आपण ही दाखवली पाहिजे. आता आपण विचारूया काटकर साहेबांना थोड्याच वेळामध्ये फोन करून. खरं तर महावितरणाचे काही कामं अशी असतात जे कोणाच्या हातात नसतात, परंतु जे बिल आहेत आणि यांची एक सिस्टीम इतकी भंगार आहे की तुम्ही अचानक येतात आणि मीटर बॉक्स काढून नेतात. तुम्हाला जर बोलतो आहेत ना वॉचमॅन की तुम्ही थांबा थोडंसं, भरतायत ते किंवा विचारपूस करू द्या, तर ते नाही करू देत. ते डायरेक्ट काढून नेतात आणि बोलतात ऑफिसमध्ये या. आणि ऑफिसमध्ये ज्या वेळेला मीटर बॉक्स घ्यायला जातात त्यावेळेला देखील हे लोक पैसे घेतात. मग का घेतात हे लोक पैसे? मीटर बॉक्स काढून नेण्याचे. बिल तर भरतोय ना व्यक्ती, मग तुम्ही मीटर बॉक्स काढून पण घेऊन जातात आणि त्याचे पण पैसे कुठे जातात? हे पैसे खिच्यात जातात, त्याच त्यांच्याच खिच्यात जात असतील हे. बघूया आपण आता, परत त्यांना फोन करूया. आणि एवढे बिल आहे त्यांचे, भरमसाठ बिल आहेत, तरीही बदलापूरकर भरतायत. मग ड्यू डेटच्या आधी यांना अधिकार दिला कोणी की तुम्ही यायचं आणि काढून न्यायचं? तुम्ही 4 डिसेंबरला या आणि सर्रासपणे लोकांचे मीटर कट करा. आज ते बोलतायत की 24 लोक फिरतात. बदलापूरकरांनो, जिथे दिसतील तिथे धरून मारा. एक सर्वसामान्य जनता म्हणून बोलतो, जिथे दिसतील तिथे यांना धरून मारा, खरंच मारा. 3 डिसेंबरच्या आधी यांना अधिकार कोणी दिला यांना अधिकार की ड्यू डेटच्या आधी तुम्ही? ठीक आहे ना, जर एखादा व्यक्ती 3-4 दिवसाचे 3-4 महिन्यांचे बिल नाही भरत आहे तर तुम्ही त्यांना हे करा, तुम्ही यायच्या आधीच हे करता. ठीक आहे, चला याच्यावर फोन करूया. कोणी नंबर दिलाय त्याच्यावर फोन करू, काय बोलतात बघूया. 8879. हा कोणाचा नंबर दिलाय तुम्ही मला? तुम्ही द्या, कोणाकोणाचे नंबर द्यायचे. एक फोन आलाय बघू. हा बोला. ऐका ना, मी लाईव्ह मध्ये आहे, मी करते फोन. हा करते. हा एम्पायर ऑफिस. अरे एम्पायर ऑफिस मध्ये तर काय, ह्या लोकांना ना खरंच एक्सपोज करण्याची गरज आहे. 1 मिनिट, सरांचा फोन आहे. हा बोला सर. बरं, मग हे काढून नेऊ शकतात का? कधीच राहिलंय बिल? बरोबर. मग एका महिन्याचं जर बिल राहिलं तर काढून नेण्याचा अधिकार आहे? 3 महिन्याचा असतो, 45 दिवसांचा असतो. पण ड्यू डेट आहे ना इथे, 3 डिसेंबर पर्यंतची ड्यू डेट आहे. मग असू द्या ना, चालू याच्यात ऍड होऊन का आलंय मग ते बिल?
हा हा नाही पण ते ऍड होऊन आलंय ना आताच्या बिलमध्ये. मग आता 3 तारखेला त्यांनी बिल भरलं असतं ना. का नसतं असं. पण 3 तारखेला याच्यामध्ये ऍड होऊन आलंय ना, तर मग त्यांनी आता 3 डिसेंबर पर्यंत वेळ द्यायला पाहिजे ना. का नसतं तसं. मग आता काय करावं लागेल त्यांना. नाही जोडत आहेत ते लोक. ते बोलतात तिथे या, तिथे कोणीच नाहीये. ठीक आहे, तुम्ही त्यांना फोन करा, बिल भरले आणि चेक करून घ्या, त्यांना सांगा की चेक केलंय. ठीक आहे, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचे कर्मचारी तर काही कामाचे नाहीयेत खालचे. चला धन्यवाद धन्यवाद. हा तर काटकर साहेब जे मेन आहेत MSEBचे अधिकारी, त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे आता की जर तुमचं ठीक आहे, आपण त्यांचा रिस्पेक्ट करूया, सन्मान करूया की त्यांनी आपल्याला माहिती दिली. पण आता माहिती नवीन काय आली ऐकून घ्या. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही 1 महिन्याचं जरी लाईट बिल भरलेलं नसेल तरी सुद्धा आमचे अधिकारी येतील आणि तुमचं बिल मीटर बॉक्स जो आहे तो काढून घेऊन जातील. त्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये जायचंय तिथे, आणि मग तिथे जाऊन जे पैसे भरून आपल्याला ते बिल आणावं लागतं. आता बदलापूरकरांनो, ही जी ड्यू डेट दिलेली आहे यांनी, तर सर्वप्रथम जे आहे यांच्यावरती काहीतरी यांना एक्सपोज करावं लागेल, यांच्यावरती कारवाई करावी लागेल. एक तर तुम्ही ते बिल याच्यामध्ये ऍड करून द्यायचं नाही, नाहीतर ड्यू डेट जी आहे ती तुम्ही हटवा. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. आता ज्या वेळेला जो कोणी लाईनमॅन आहे तो या ठिकाणी येईल, तर आता असं वाटत नाही की तोच व्यक्ती येईल असं. आम्ही नक्कीच त्यांना विनंती करू की जो काढून घेऊन गेला होता त्याला पुन्हा आणा. कारण त्यांच्या अंगामध्ये काय एवढी मस्ती होती की त्यांनी वॉचमॅन त्यांना सांगत असताना की तुम्ही 5 मिनिटं थांबा, तरी पण त्यांनी ते मीटर बॉक्स काढून नेण्याची त्यांना एवढी का घाई झाली होती. सामान्य जनतेला हे लोक का त्रास देतात, तर हे त्यांनाही समजलं पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो फॉरवर्ड करा. आणि यांची जी सर्रासपणे मनमानी कारभार चालू आहे महावितरणाचा, हा आपण लाईव्ह मध्ये एक्सपोज केलेला आहे. तुम्ही सर्वांनी बघितलं, आपण लाईव्ह मध्ये फोन केले आणि यांनी सुद्धा मान्य केलं की नेमकं काय होतं, कसं असतं. तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे शेअर करा. आणि आता जर तुम्हाला कुठेही ड्यू डेटच्या आधी हे मीटर बॉक्स काढून नेताना दिसले तर यांना डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा कार्यक्रम करून टाका. काय करायचं हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल, हे आम्ही या ठिकाणी सांगत नाहीये, परंतु एक बदलापूरकरांच्या तर्फे जे आहे एक आपण त्यांना नक्कीच बोलतोय, कारण हे चुकीचं बदलापूरकरांना वागणूक जी आहे ती दिली जाते आहे या ठिकाणी. जर ड्यू डेटच्या आधी तुम्ही घेऊन जातायत मीटर बॉक्स आणि त्याच्यानंतर पैसा उकडण्याचं काम चाललंय. त्यांचं म्हणणं आहे की 24 जण जे आहेत, आज 24 जण फिरतायत बदलापूरमध्ये. कशासाठी? मीटर कट करायसाठी. बाकीचे जे आहे ते वसुलीसाठी. भयंकर कारभार आहे महावितरणाचा. प्रत्येक वेळेला कोणासोबतही याचा काही प्रसंग घडला तर बिनधास्तपणे या मीडियाकडे आणि तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. अजिबात घाबरू नका. प्रत्येक व्यक्ती हा टॅक्स भरतो, लाईट बिल भरतो, कोणी कुठून चोरी चपाटी करून पैसे आणत नाही. बदलापूरकरांनो घाबरू नका. कोणी जरी हे एक्सपोज नाही केलं तरी आपले बदलापूर आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही अजिबात घाबरणार नाही कुठली गोष्ट सत्यता दाखवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या आणि संपर्क करा. असं काही होत असेल तर आता हा पुढाकार आपल्यालाच घ्यावा लागेल, कारण मोर्चे काढून, कॅन्डल्स काढून काहीच होणार नाहीये. यांना अशाच पद्धतीने एक्सपोज करूनच त्यांची कामं जी आहे ती दाखवावी लागेल. आणि जर हे मीटर काढायला येत आहेत, तुम्ही यांना थांबवण्याचा प्रयत्न करता तरी हे ऐकत नसतील तर यांचे डायरेक्ट व्हिडिओ काढा, त्या लोकांचे नंबर घ्या आणि Z4 ओके. तुमच्या इथे पण असंच झालंय का प्रवीण सर? ठीक आहे. अजिबात ही जी सिस्टीम यांनी लावली आहे ना की पहिले तुम्ही मीटर बॉक्स न सांगता ग्राहकांना घेऊन जायचं, त्यांचा काढून न्यायचं आणि नंतर त्यांना सांगायचं की तुम्ही ऑफिसमध्ये या आणि बिल भरा असं ते मीटर घेऊन जाण्यासाठी. तर ते सर्वात पहिले जे आहे ते बंद झालं पाहिजे. आणि त्यानंतर जे काही असेल पहिले एक मेसेज यायला पाहिजे की जो काही कर्मचारी आहे तो इथे येणार आहे आणि आज तुमची मीटर बॉक्स जो आहे तो काढून घेऊन जाणार आहे. आणि त्यानंतर जरी बदलापूरकरांनी बिल नाही भरलं, कन्झ्युमरनी बिल नाही भरलं, तर बिनधास्तपणे त्यांचं जो मीटर बॉक्स आहे तो काढून घेऊन गेले तरी काही फरक पडणार नाही. अशी सिस्टीम यांनी चालू केलीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह सर्वसामान्य जनता खरंच खूप भयंकर त्रासलेली आहे. मात्र जनतेचा संतापाचा उद्रेक होण्याच्या आधी जर या लोकांना जाग आली तर ठीक आहे.
मधून कोणाचे थकीत बिल भरणार आहे त्याची लिस्ट घ्या आणि किती लोकांचे मीटर काढले आहे व्हेरीफाय करा. अगदी बरोबर आहे. 15 दिवसांचा टाइम नाही, ऍटलिस्ट त्यांनी एका दिवसाचा जरी टाइम दिला बदलापूरकरांना तरी खूप आहे. बदलापूरकरांनाच नाही, कन्झ्युमरला. आता सर्व लोक जे आहे, त्या नागरिक नोकरदार वर्ग जो आहे तो ड्युटीवर आहे आणि हे लोक आता फिरतायत या वेळेमध्ये. आता गृहिणी घरी असतात आणि हे मीटर बॉक्स काढून नेतात आणि नंतर माहिती पडतं की अरे असं झालंय. आणि नंतर काय करणार? व्यक्तीला सुट्टी टाकून मग त्या एम्पायरच्या ऑफिसमध्ये जावं लागेल की तिकडे जा, 1 दिवसाची सुट्टी पडेल, तिकडे जा, लाईनीत उभं राहा आणि त्यानंतर पैसे भरून ते मीटर बॉक्स घरी घेऊन या. मग यांना 1 दिवस आधी मेसेज करायला काय होतो की यांची थकबाकी बाकी आहे, आम्ही ड्यू डेटच्या आधी येऊन हे करणार आहोत. असं उमा वाटिकाला मॅडम फर्स्ट फ्लोअरला गेलो तर समजेल आपल्याला की घरात फॅक्टरी नाही आहे तरीही बिल त्याला एक बिहारी व्यक्ती आहे. ओके, नाही असेच लूटमार चालू आहे बदलापूरमध्येच, नाही नुसती लूटमार चालू आहे. बघूया आजच्या या घटनेनंतर. तरी कमीत कमी आज व्हिडिओ करण्यामागचं कारण फक्त एवढं होतं की ज्या वेळेला ते मीटर बॉक्स अचानकपणे काढण्यास येतात आणि त्यांना थांबवले जातं, त्यांना विनंती केली जाते की तुम्ही काढू नका, त्यावेळेला तरी त्या लाईनमॅननी थांबलं पाहिजे आणि त्यांनी कमीत कमी एक फोन स्वतः करू नको बाबा, परंतु बाकीचे लोक करतात तर त्यांना करू द्यायला पाहिजे. वॉचमॅन जर फोन करतो आहे की तुमच्या घराचं मीटर काढून नेत आहेत तर तू थोडासा थांब, धीर धर आणि काय होतंय ते बघून घ्या. तुम्ही असे नुसते वसुली केल्यासारखे सुटू नका आणि नागरिकांच्या मेहनतीचा पैसा जो आहे ना तो तुम्ही हे करू नका. फक्त एवढंच म्हणावं असं वाटतंय. आणि शेवटी जर सांगायचं झालं तर खूप भयंकर हा प्रकार घडलाय, खूपच भयंकर हा प्रकार घडलाय. आणि आज एक न्यूज रिपोर्टर म्हणून नाही तर एक सामान्य जनता म्हणून मी तुमच्या पुढे बोलली असं तुम्ही समजू शकतात. कारण हा जो प्रकार आहे हा स्वतः माझ्यासोबत हा प्रकार घडला असं देखील तुम्ही समजू शकतात. कारण आज जी काही बोलण्याची पद्धत होती माझी ती खरंच एक न्यूज रिपोर्टिंग किंवा एक मीडिया पर्सन ज्या वेळेला बोलतो तशी नव्हती, तर एक त्रासलेला ग्राहक ज्या वेळेला बोलतो तशा स्वरूपातली होती. कारण यांनी ग्राहकांना हा त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि ही घटना जी आहे ती धक्कादायक घटना घडलेली आहे. त्यामुळे आपण जर तुमच्यासोबतही असं काही घडलं तर नक्कीच सांगत चला. ठीक आहे, चला बघत राहा आपले बदलापूर. आणि कोणी जर तुमच्या परवानगी शिवाय तुमचं मीटर काढून देत असेल तर त्याला विनंती करा आणि नाही विनंती केली तर होऊन जाऊ द्या कार्यक्रम त्याचा त्याच ठिकाणी. चला भेटूया, धन्यवाद. जर पुन्हा ते वायरमॅन आले तर आपण त्यांना नक्कीच जाब विचारूया की बाबा तुम्हाला एवढं काय होतं की तुम्ही विनवण्या करत असताना सुद्धा मीटर बॉक्स काढून दिला. ते पैसे यांच्या खिच्यात जातात का? त्या पैशांच्या हे लोक पार्ट्या करतात का यांना फक्त टार्गेट दिलेलं आहे की दिवसातून तुम्ही 100 मीटर काढून आणा, तुम्हाला पैसाच पैसा. आणि ते पण अशा दिवशी गुरुवारच्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या दिवशी लोकांना, नोकरदार वर्गाला सुट्टी टाकून घरी राहावं लागेल आणि एम्पायरमध्ये जाऊन लाईनीत उभं राहून त्यांना तिथे मीटर बॉक्स घरी आणण्यासाठी त्यांचा टाइमपास करावा लागेल आणि शिवाय पैसे जातील ते वेगळे. भंगार कारभार आहे यांचा. ठीक आहे, चला धन्यवाद. आज खूप चिडलो, खूप भडकलो कारण यांचे कामच असे आहेत. बघूया आता नेमकं काय होते ते. धन्यवाद.